बघू शकता तुम्ही इथे हा थोडासा घुमट पण दिसतो आपल्याला। हा गणपती बाप्पाचा मंडप आहे, इथे गणपती बाप्पा विराजमान आहेत। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे आणि स्पेशल याद आहे का, कारण की मी आज जात आहे लालबागला आणि लालबागला जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे की नक्की लालबागच्या राजाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि थोडीशी माहिती देईन त्याविषयी सुद्धा। प्लस जर काही वेगळं अजून काही एक्सप्लोर करता आलं लालबागमध्ये तर ते सुद्धा नक्की करणार। जर चिंचपोकळीला जाता आलं चिंतामणीला ते पण मी सुद्धा करणार आणि त्याचीसुद्धा मला माहिती देणार आहे तिकडे काय चालू आहे सध्या। आणि व्हिडिओ पुन्हा का मित्रांनो, चला दाखवतो मी तुम्हाला नक्की कसं असणार आहे। चला भेटूया। तर मंडळी मी आता आलो आहे लालबागच्या याचा जो प्रवेशद्वार आहे तिथे आलेलो आहे। मी बघू शकता माझ्या पाठीमागे सिग्नल आहे आणि तिथेच पाठीमागे चिंतामणी गणपतीचा सुद्धा रोड जातो त्या साईडला आणि हा सुग्न परिसर काही दिवसांनी खूप गजबजणार आहे, मस्त मजा येणार आहे काही दिवसांनी तुम्ही बघू शकता। आणि मी आता आतमध्ये जाणार आहे। यंदाचं हे 92 वर्ष आहे लालबागच्या राजाचं। इथे आल्यानंतर आम्ही पाया पडलेले आहेत, जिथे मंडप बांधता आहे तिथेच पूजन केलं जातं आणि तिथेच आम्ही दर्शन घेतलेलं आहे। आणि नंतर पुणे बघू शकतो मी इथे जिथे गणपती बाबा बसतो तिथेच सगळे ताडपत्ते वगैरे लावलेले आणि सगळं कवर केलेलं आहे, जेणेकरून आतमध्ये काय चाललं आहे कळू नये। बघू शकता जिथे ज्या मार्गाने आपण जातो तिथे मोठं ग्राउंड लागतं, तुम्ही सगळे भाविक येतात, तिथेही सगळी तयारी चालली आहे। ही पूर्ण डेकोरेशनचं सामान आहे। बघू शकता इथे लाकडाचं काही गोष्टी त्यांनी रेडी करताना इथे काही ग्रिल्स आहेत लोखंडाच्या, तुम्ही त्या बाजूला ह्या साईडला पण आहे। तर खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होतं तेव्हा भाविकांची खूप लाईन लागली असते मोठ्यात मोठी। तुम्ही शकता इथे सुद्धा काही एंट्रन्स असं दिसतंय आणि हे ह्या शिड्या कदाचित इथे चढायला गणपती बाप्पाच्या इकडे जायला। तर खूप वेगळं असं वातावरण आहे इथे बघायला आणि सगळीकडेच काम चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। आणि कारण की खूप कमी दिवस राहिलेले आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही बघू शकता इथे सुद्धा पेंटिंगचं वगैरे काम चालू आहे। इथे आतमध्ये जिथे मंडप आहे तिथे तुम्ही बघू शकता तिथे सुद्धा काम चालू आहे, पण इथे थोडंसं कमी आहे कारण की सगळं काम चालू आहे ते आतमध्ये चालू आहे। इथे तुम्ही बघू शकता इथे त्यांनी कवर केलं आहे सगळं प्लास्टिकने आणि कपड्यांनी, जेणेकरून आतमध्ये काय चाललं आहे काय थीम आहे हे कळू नये। पण नक्कीच थीम आपल्याला कळेल जेव्हा गणपती बाप्पांचं आगमन होईल, तुम्हाला त्याचा अपडेट देईन मी। पण खूप भारी वाटते इथे येऊन, खूप मस्त मजा आलेली आहे आणि तुम्हाला पुढचा याचा अपडेट जो आहे तो देईन तुम्हाला की नक्की काय असणार आहे। आणि बघू शकता तुम्ही इथे खूप जण येतात बघायला की नक्की काय चाललं आहे, पण आतमध्ये जाता येत नाही आपल्याला कारण की सगळी सिक्युरिटी इथे आहे आणि सिक्युरिटी खूप टाईट आहे इथे, ते तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ काढून देत नाहीत। तरी मी काढण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला एक अपडेट देता येईल। पण खूप मला छान वाटलेलं आहे, मी पुन्हा एकदा येईन, ट्राय करीन आणि तुम्हाला त्याचा अपडेट देईन की काय नक्की होतं आहे। तर हा होता अपडेट लालबागच्या राजाचा। तुम्हाला अजून काही व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ आणत जाईल। चला, थँक्यू, धन्यवाद।